सत्य साच खरी सत्य साच खरी सत्य साच खरी नाम विठोबाचे बरे 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 मनमाना दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अभंग कोण्या संतांचा आहे सांगायची गरज आहे का हो? इथं बसलेल्याने उत्तर द्या. अभंग कोणाचा आहे म्हणा बुवाचा. अभंग कोणाचा आहे? अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती तुकोबराय यांचा 4 चरणाचा नामाचं महत्व सांगणारा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. किम निमित्तानं हा कार्यक्रम चालू आहे तुम्हा आम्हाला सर्वांना ज्ञात आहे. सालाबाद प्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे कोणतं गाव नागनाथ नगर सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे नागनाथ नगर वर्ष 41. भला मोठा सप्ताह आहे. 4वरती 41 वर्ष झाली. 41 वर्ष तुम्ही बुवांचं ऐकलंय. आता माझं काय ऐकणार आहे तुम्ही? 41 वर्ष कितीतरी बुवा तुम्ही वाटला लावलं. बरं लावलं तर लावलं असो. आणि या पारायणातील सुंदर नियोजन आहे. सर्व ग्रामस्थ मंडळ असेल पारायण कमिटी असेल सर्वांनी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि या कार्यक्रमानिमित्त प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा मज पामाराकडे आलेली आहे. तरी त्यानिमित्त समस्त सकल ग्रामस्थ नागनाथवाडी आणि नागनाथ नगर या सर्वांचा धन्यवाद देतो. तुम्ही मला पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा दिली. ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं ते हरिभक्तीपरायण आमचे सर आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ नागनाथवाडी. चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी तुकोबरायांचा अभंग निवडलेला आहे. सर्वात पहिला प्रश्न कोण तुकोबराय? तुकोबराय कोण आहे तो? तुम्ही बोलला तर कीर्तन नाही तर मी पहाटे 4 पर्यंत सोडणार नाही. तुकोबराय कोण? अहो ज्यांचं शिष्यत्व निळोबरायाने पत्करलं त्या निळोबरायांचा अधिकार 2 मिनिटात तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा तुकोबरायांचा अधिकार किती. कोण निळोबराय? तुकोबरायांना वैकुंठावरून माघारी बोलावलं निळोबरायांनी. तुकोबराय किती वेळा वैकुंठावरून माघारी आले? 3 वेळा आले. आणि ते निळोबराय त्यांनी तुकोबरायांच्या भेटीकरिता सप्ताह नियोजन केलं. सप्ताह ठेवला. तुकोबरायांच्या भेटीकरता सप्ताह ठेवला. ऐका पण तुकोबराय आले नाहीत पण तुकोबरायांच्या भेटीकरता देव आले. निळोबराय म्हणले तुला इथं बोलावलंय कोणी?
तुझं इथं काय काम आहे देवा? मी तर तुला बोलावलं नाही. येथे तुझं लाजी बोलविले कोणी प्रतिला वाचुनी आला सीता प्रतिला वाचुनी आला सीता नाम घेता नाम घेता का प्रेम नाम घेता नाम घेता नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता नाम घेता नाम घेता का प्रेम नाम घेता नाम घेता नाम घ्याचे का प्रेम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. संत द्वारे कुत्रा झालो प्रेम रसासे सुकलो भुंकत भुंकत द्वारे आलो ज्ञान थारुळ्या बैसलो कुत्रा धावत आला हिता संती हात ठेविला माता भुंकत भुंकत द्वारे आलो ज्ञान थारुळ्या बैसलो कुत्र्या गळ्याची साकळी केली संतांनी मोकळी भुंकत भुंकत द्वारे आलो ज्ञान थारुळ्या बैसलो एका जनार्दनी कुत्रा एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोत्रा भुंकत भुंकत द्वारे आलो ज्ञान थारुळ्या बैसलो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उचरे चरण संताजी उचरे चरण संताजी उचरे चरण संताजी त्यांच्या बादाने गतीचा विस्तार त्यांच्या बादाने गतीचा विस्तार दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वीर. प्रस्तुत आणि प्राप्त प्रसंगी सुरू असणारा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 41 आणि 41व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे आलेली आहे. कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायानं ज्ञानेश्वर महाराजांना माऊली ही पदवी दिली. वारकरी संप्रदायानं तुकाराम महाराजांना जगद्गुरु ही पदवी दिली. त्याच प्रकारे याच वारकरी संप्रदायानं एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म ही पदवी दिली. अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा संतपर प्रकरणातील 5 चरणाचा उत्कृष्ट असा सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. अभंगामध्ये एकनाथ महाराज सांगतात मी संत घरचा किंवा संत द्वारीचा कुत्रा झालो. आता व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिलं तर कुत्रा हा हीन जातीचा प्राणी आहे. कुत्रा कसा प्राणी आहे? हीन जातीचा कुत्रा उच्च कुळातला प्राणी नाही. त्याचं कारण असं आहे कुत्र्याला स्वतःचं पोट स्वतः भरता येतं का? कुत्र्याला पोट भरण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. कुत्र्यामध्ये असणारा दुसरा दोष असा आहे कुत्रा इतक्या पिलांना जन्म देतो त्याचा सांभाळ करणं त्याला जमतं का? अजिबात जमत नाही. कुत्र्यामध्ये असणारा तिसरा दोष असा आहे कुत्रा आपल्या गल्लीत शेर असतो आणि दुसऱ्याच्या गल्लीत गेल्यावर आहे की नाही शेपूट खाली घालून पळून जातो. कुत्र्यामध्ये असणारा तिसरा दोष असा आहे. कुत्र्यामध्ये असणारा चौथा दोष असा आहे तुमची कितीही किमतीची वस्तू असू द्या त्याच्या जर मनात आले ह्याच्यावर अभिषेक करायचा तर तो काय तुमची परवानगी घेतो?
अजिबात घेत नाही. कुत्र्यामध्ये असणारा 4था दोष. कुत्र्यामध्ये असणारा 5वा दोष असा आहे, कुत्रा समआहारी प्राणी नाही. कुत्रा मिश्राहारी प्राणी आहे. कुत्रा भाकरी खातो, कुत्रा गवत खातो, कुत्रा प्रसंग पडला तर मांस पण खातो, कुत्रा प्रसंग पडला तर विष्ठा पण खातो. कुत्र्याच्या आहारामध्ये समतोल आहे का? अजिबात नाही. एकनाथ महाराज तर इथं सांगतात, मी संत घरचा कुत्रा झालो. एकनाथ महाराज बहुतेक तुमचा अंदाज चुकला असावा असं आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या बुद्धी लोकांना वाटतं. पण एकनाथ महाराज सांगतायत माझं चुकलं नाही. कारण संत काय करतात, आधी स्वतः अनुभव घेतात आणि मग तो जगाला सांगतात. अनुभव आले अंगात या जगाचे तसे, या जगाले तसे, या जगाचे तसे. अनुभव आले अंगात ते या जगात येत असते. संत काय करतात, आधी कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेतात आणि मग तो जगाला सांगतात. तुका म्हणे चाकूनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. आधी संत स्वतः अनुभव घेतात. संतांचं आपल्यागत अजिबात नसतं. आलं मनाला आणि गेली शेणाला असं होत हे आपलं असतं. संत आधी काहीतरी अनुभव घेतात आणि मग तो जगाला सांगतात. कुत्र्याकडे इतके सगळे दोष असले तरी कुत्र्यामध्ये एक गुण मात्र चांगला आहे बरं का. तो गुण असा आहे, प्रसंग पडला तर कुत्रा पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जातो. प्रसंग पडला तर कुत्रा पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जातो, पण सेवा मात्र मालकाची करतो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणले पंढरी. न करे आळस आल्या संसारी, पाहे पा पंढरी भुवैकुंठ. प्रस्तुत स्थळी प्रस्तुत प्रसंगी चिंतन करता घेतलेला भंग. विश्व संत सम्राट महावैष्णव वैराग्य शिरोमणी देहू निवासी जगद्गुरु तुकोबारा यांचा 6 चरणाचा अभंग चिंतन करता घेतलेला आहे. सालाबाद प्रमाणे संपन्न होणारा ज्ञानयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. ज्ञानाचे बिंब, सुखाचे कुंभ, आनंदाचे अंकुर, तत्वज्ञानाचे क्रीडांगण, विवेकाचे वस्तीस्थान, खळखळून वाहणारा इंद्रायणच्या तीरावर असणारी ज्ञानराजयोग्यांची माऊली, साधकांचा मायबाप तो महामाजीवांची असणारी साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबरायांचा ग्रंथराज पारायण सोहळा निमित्त यत्र योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतरती तिही अवतारा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येणार आहेत. त्या निमित्तानं चाललेला हा ज्ञानयज्ञ, त्यातील असणारी 3ऱ्या दिवसाची सेवा, सुजन असणारे ग्रामस्थ मंडळ, गोड असणारे माझे गायक मंडळी, सुंदर असणारे मृदंग करोती मधोर असे मृदंगाचार्य, सर्व चातकासारखे सर्व आदरणीय श्रोते मंडळी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरणी या वारकरी सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगातून तुकोबाराय पुंडलिकरायासारख्या महान असणाऱ्या संताला धन्यता देतात. वास्तविक पाहता तुकोबाराय कोणालाही धन्यता देणाऱ्यापैकी. त्यांनी सांगितलं संताचे ते आप्त. तुकोबारायांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आपुलिया मुखे न म्हणवे संत. कोणाला संत म्हणायला तुकोबाराय रिकामे नाहीत. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय निश्चित पुंडलिकरायाला धन्यता देतात. का धन्यता देतात? धन्य पुंडलिका, बहु बरे केले. बरे याचा अर्थ चांगलं केलं. काय चांगलं केलं? आणले निधान
पंढरी पंढरी आणिले निधान म्हणून धन्य पुंडलिक पदच्छेद. पुंडलिक राय नसते तर पंढरपूर निर्माण झालं नसते. पुंडलिक राय नसते तर पांडुरंगाचं दर्शन घडलं. आणि पुंडलिक राय नसते तर तुमचं आमचं वारकरी संप्रदाय निर्माण झाले. आणि तुमच्या आमच्यासारख्या पुंडलिक राय नसते तर व्हॉट्सअपवर दर ठरायचं ठरलं. या व्हॉट्सअपवाल्याने इतकं वाटोळ केलं. 25,000 30,000 40,000 लावणीचा दर आणि बुवाचा सारखा ठरवला. ही कोण आहे? ही पुढं उभा राहिलेला याला सांगायचं. हे कोण बोलणार? जो जातीवंत कीर्तनकार आहे तो. आणि तुम्हाला लाज वाटते पाहिजे. त्याचं काय बरं वाटलं इतकाही दिवाण आलाच होय ए बिड्या. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, जीवना परमार्थ हा त्यागाचा आहे. परमार्थ हा भोगाचा नाही. ज्ञानोबरायासारखं रत्न घडण्याकरता विठ्ठल पंत आणि रुक्मिणीने काय केलं? ध्यानत प्रायचित्त घेतलं. त्याग आहे का भोग आहे? आमच्या गाड्याचा मागते ते कुणाचं नाव घेतलं? माऊलीचं नाव घेतलं. पण ज्ञानोबरायाच्या वडिलांनी काय केलं? जीवनामध्ये ज्ञानोबरायासारखं निवृत्ती दादासारखं सोपान काका रत्न घडण्याकरता स्वतःच बलिदान दिलेलं आहे. म्हणून त्यांना धन्यता देते. कधी तुकोबरायांनी गावाला धन्यता दिली, कधी कुळाला धन्यता दिली. धन्य त्याची माता का धन्यता दिली? साठविला दाता, दाता साठविला त्रिलोक्याचा, म्हणून धन्य त्याची माता. आणि ज्या गावात रत्न जन्माला आलं, ज्या कुळात जन्माला आलं, त्या कुळाला धन्यता. धन्य ते रत्नाची ते म्हणून धन्यता. असं एक एक रत्न जन्माला येतं. सावता महाराज, तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, आपल्याकडे सुद्धा रत्न जन्माला येतात. अख्खी सोसायटीच खाऊन टाकते. पुन्हा सांगणार ह्याच्यासारखा दान धर्म करणारा गावात बस खाली कांठळानी वाटोळ केलं समाजाचं पुढाऱ्यांनी. सगळ्यात नालायक जात असेल तर पुढारीच. या महाराष्ट्रावर एवढं कर्ज करून ठेवलंय. आता मी पोटतिडकीनं बोलणार, काय करणार? माझं त्याला पुढल्या वर्षी तारीख देऊ नका. आमचं ठरलंय 20 घर 30 घर, बेकारनेला 40 घर नाही. नागेवाडी तर भाकूची वाडी चाल. पण तुमच्या बापाची उचल नाही. तुटलेल्या अंगठ्याला खेळा ठोकलाच पाहिजे. चुकलेल्या कीर्तनकरचा वरबाडा काढलाच. मला बघितले काय काय भजनी म्हणते का ह्याची तेवढी तारीख ठेवू नका. आमचा एककट बुवा सांगतो याला अजिबात ठेवू नका. म्हणून ह्यांना सांगितलं आहे का तक्रार? टायमात सुरुवात आपसुरी आहे का? भलं 2000 रुपये कमी जास्त असेल. कीर्तन करण्याचा टाळ करायला दिलं म्हणून तुमच्या बापाचं काय बिघडलं? काय बी करते हो. व्हॉट्सअपवर एवढी एवढी क्लिप बघते मग ठरवते तुमची तारीख हवी आहे आमच्या गावाला. ती म्हणतो मी 15,000च्या आत येत नाही. आणि नगर ऊन येणं येच असतं इथं नात्यापुती येऊन. पण दर किती सांगतो? कशासाठी 25,000? बागला गेलता तू. अरे काय ज्ञानोबराच्या जीवनामध्ये त्याग आहे. सावता महाराजाच्या आई वडिलांनी केवढा सावता महाराजाच्या जीवनामध्ये त्याग आहे. आणि त्याग कशात आहे? कर्मात आहे. कर्मात श्वे कर्मांना फिरतच संसिद्धी लभते येणारा सावता महाराज देवाकडे गेले नाहीत. पण देव कुणाकडे आला? कुणाकडे आला? सावता म्हणे केला माळा, सावता म्हणे केला माळा, सावता म्हणे केला माळा, सावता म्हणे केला माळा. सावता म्हणे केला. पण कुणी बघितलं मळ्यात? विठ्ठल पायी देखिला डोळा. अरे ज्या भगवान परमात्म्याचा डोळा सावता महाराजांच्या मळ्या होता. म्हणून वारकरी म्हणतात मागे पुढे उभा म्हणून अतिशय महत्वाचं. मी म्हणतो तुकोबर आहे आजच्या अभंगामध्ये पुंडलिक रायाला धन्यता देतात. का धन्यता देतात? निधान आणिले. वेदानं सांगितलं निर्गुण आहे, श्रुतीनं सांगितलं निर्गुण आहे. आणि पुराणाच्या बाबतीत म्हटलं तर पहावे पुराणी विचारुनी. सगळ्यांनी निर्गुण सांगितलं. साधू संतांनी सुद्धा सांगितलं तुझं सगुण म्हणो की निर्गुण. सगुण निर्गुण असा भगवान परमात्मा. निर्गुण निराकार व्यापक असणारा भगवान परिच्छिन्न बनवला. तर कोणी बनवला? पुंडलिक रायाने बनवला. पुंडलिक राय
आणि निर्गुण असणाऱ्या देवाला सगुण बनवण्याकरता कोणची साधना केली? तर एकच साधना केली, मातृदेवो पितृदेवो आणि त्याच्यानंतर पुन्हा आचार्य पहिली पितृ म्हणजे वडील. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ देव आणि तीर्थ कोणता असेल? पितृसेवा पुण्य लादले निधान. पितृसेवा पुण्य पुण्य लादले निधान. पितृसेवा पुण्य लादले निधान. ऐका, सेवेकरता घेतलेला अभंग माझ्या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग. या अभंगामधून मानवी जीवनाचं यथार्थ जीवाचं कल्याण कशामध्ये तुकोबारे वर्णन करतात. ज्या जगाच्या विश्वाच्या मालक भगवान परमात्म्याची तुम्ही आम्ही सेवा करतोय, तो परमात्मा कुठं असतो? तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये तो परमात्मा. ऐका, संत महात्म्याने तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला एक, पण तो मार्ग तुम्ही आम्ही सोडून दुसऱ्या मार्गानुसार चालतो. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पारण होती उपकार अगणित. महाराज म्हणतात या जगताच्या पाठीवरती वाट दाखवणारं केवढं मोठं पुण्य आहे. तुकोबारे अभंगाची पार्श्वभूमी मांडत असताना तुकोबारांनी पहिल्या अभंगामध्ये भक्त हा शब्द वापरलेला आहे. भक्ताचे प्रकार 4: अर्थ भक्ती, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. ज्ञानी भक्त देवाला आवडतो, पण ज्ञानी भक्त आवडत असताना त्या ज्ञानी भक्ताच्या अंतकरणामध्ये अहंकार नसला तर तो भक्त आवडतो. ऐका, म्हणून जीवनामध्ये सांगत असतात भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. तुकोबाराय सांगतायत देवाला सांगावं लागत नाहीत भक्ताची कामं करायला. देव न सांगता भक्ताची कामं करतो. देवाची हे चाडे आळवावे देवा ओस दे भाव पडून या. महाराज देवाला सांगावा लागत नाही भक्ताची कामं करण्याकरता. जगाचा विश्वाचा मालक परमात्मा न सांगता भक्ताची कामं करतो. का तर तो जो साधक आहे तो रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. 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 जागृती सोपन पांडुरंग, जागृती सोपन पांडुरंग, जागृती सोपन पांडुरंग, जागृती सोपन पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. जागृती सोपने पांडुरंग, जागृती सोपने पांडुरंग, जागृती सोपने पांडुरंग, जागृती सोपने पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग माने. पांडुरंग जानी पांडुरंग माने. पांडुरंग जानी पांडुरंग माने. पांडुरंग जानी पांडुरंग माने. तुकोबाराय सांगताय त्या साधकाची अवस्था जर असेल पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. जागृती अवस्था पांडुरंग परमात्म्याचं चिंतन, स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्म्याचं चिंतन, नवे नवे विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जनधन माता पिता. ज्याचा विषयच नारायण बनलेला आहे त्याला जन आवडत नाही, त्याला धन आवडत नाही, त्याला माता पिता आवडत नाही.
अखंड त्याची अखंड अखंड हरी तुझे नाम गाईना अखंड या विन पाखंड नेणे काय. जो असा जो भक्त आहे महाराज, जो देहावरती उदास आहे, साधकाची दशा उदास असावी. महाराज तुकोबराने इतकं गोड पुरावा दिलेला आहे. साधकाची अवस्था कशी असावी? एकांती लोकांती. मी पुढचा शब्द वापरत नाही, तेवढी योग्यता माझ्याजवळ नाही, पण मी बोलू शकत नाही माई बापू. एकांती लोकांती महाराज म्हणतायत, बोलणं करू नये महाराज म्हणतायत. मग तुकोबरा उगीच म्हणत नाही, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी पुरावा देतो. तुका म्हणे करी आयशियांचा संग आणि जेने नोये भंग चिंतनाचा. म्हणू हरीचे दास लेवती भूषणे आणि कापे तया भेने कळी काळ. आयुष्यामध्ये ज्या साधकांच्या माईबापांच्या आयुष्यामध्ये त्या साधकाच्या चित्ताची अवस्था पाहिली, भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणतीच गोष्ट त्या साधकाचा जो भक्त आहे त्याच्या चित्ताला दुसरं काही आवडत नाही. देवाचे चाडे आळवावे देवा ओस देह भाव पळवणिया. तुकोबराय दुसरं पुरावा देत आहेत. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, तेने झाले अवघे काम निवारला भवश्रम. भगवान परमात्म्याशिवाय दुसरं त्याच्या चित्ताला दुसरं काही आवडत नाही. आणि आवडलं तर तुकोबराय म्हणतायत, ए देवा माझ्यावरती कृपा कर, माझ्या चित्तामध्ये तुझ्याशिवाय दुसरं काही आवडून देऊ नको, जेणेकरून तू माझं चित्त तुझ्या चरणाजवळ स्थिर कर. ठाव देई चित्ता राखे पायापासी आणि सखळ वृत्तीसी अखंडित. म्हणून तुकोबराने काकड्याच्या अभंगामध्ये चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेची एक मागणी आता तुम्हा दातारा देवा, तुझ्या भगवान परमात्म्याशिवाय दुसरं तुम्हाला माझ्या चित्ताला दुसरं काही आवडून देऊ नकोस. अनेक दुसरे मज नाही आता आणि नेमिलिया चित्तापासून या. नवे नवे माझी जनाबाई सुद्धा भगवान परमात्म्याला सांगते, देवा माझ्या चित्ताला दुसरं काही आवडून देऊ नको रे. कारण ज्या वेळेला चित्ताला इतर गोष्टी आवडतील ना, त्यावेळेला भगवंता तू दूर होशील. म्हणून तुकोबरा इथं वर्णन करत असतात. भक्ताच्या साधकाची अवस्था सांगितली. नवे नवे जो भक्त आहे, जो भगवान परमात्म्याची सेवा करणारा साधक आहे, त्याच्या आयुष्यामध्ये सुख येऊ दे दुःख येऊ दे याची चिंता नसती माई बाप. चोकोबाच्या पत्नीचं बाळतपण करणारा जगाचा विश्वाचा मालक परमात्मा आहे. चोकोबाची बहीण झाला सारंग आणि वहिनी उडादार हाका मारी. अरे चोकोबाच्या पत्नीचं असं असणार का माझा जगाचा विश्वाचा मालक परमात्मा? चोकोबाच्या भणीच्या रूपामध्ये जगाचा विश्वाचा मालक येऊन चोकोबाच्या कुटुंबामध्ये पत्नीचं बाळतपण करतोय. असा असणारा न सांगता काम करतोय. नाथबाबांच्या घरी 36 वर्ष माझ्या भगवंताने श्री खंड्या या नाव रूपानं नाथबाबांना झाडांची फुलं आणून देवपूजेसाठी आणून दिले. कावडीनं गोदावरीचं पाणी कावडीनं घेऊन आले देवपूजेसाठी. गंध उघळून देणं, स्वतः नाथबाबांच्या वडिलांचं श्राद्ध देवाने घातलं, पंक्ती वाढल्या देवानं. धर्माघाडी धर्माघरी उचिष्ट ते धर्मांच्या घरी सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने उचिष्ट गोळा केलं. न सांगता करी सर्व काम. असे अनेक उदाहरणं सांगीन. पण जगाचा विश्वाचा मालक परमात्मा तो न सांगता काम करायचं असेल तर त्या भगवंताला काय करावं लागेल? तर तुकोबरे दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत, साठविला राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर 10 कोटी मृत्यूबा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेदो. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातम वंदे परमानंद माधवम परमानंद माधवम. हे दुःख भंजन मारुति नंजन सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार. मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा विकवाता थोडा कमी करा, मी म्हणायला लागलो की द्या. सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य असा सोहळा तुम्ही सर्व नागेवाडीकर, बरोबरच ना का नागनाथ नगर? नागनाथ नगर, हां नागनाथ नगरकर. आता कसं झालंय, पहिल्यापासून का नाव पडलंय नागेवाडी, त्यामुळे सजासजी नागेवाडीच बरीच अजून बी माणसं म्हणतात, तरी बी मी नागनाथ नगर म्हणतो. पण ऐका, गावाचं नाव सुद्धा सुंदर आहे, गावातली माणसं सुद्धा सुंदर आहेत, पण मला अजून बी कारण कळलं नाही गाव सोडून ही बाहेर गेल्यात कशाला मग. ऐका ऐका ऐका, ज्या विश्वाच्या मालकाची भेट घेण्याकरता तुम्ही गेलाय ना गड्यावर, तोच विश्वाचा मालक तुमच्या दरबारात येऊन उभा आहे. ती बी 8 दिवस झालं. माणसाला देव झालंय कसं माहितीये का, देव आहे आपल्या घरात आणि आपण शोधायला लागलोय दुसऱ्याच्या. ह्यामुळे तर आपल्या नशिबाला वांग बी दिलं नाही देवाने. जातोय दुसरीकडे देव हुडकायला, देव आपल्या घरातच बसला गड्या. बऱ्याच माणसांचा चुकीचा निर्णय झाला, पण तसं करू नका गड्या. जगाचा बाप विश्वाचा मालक तुमच्या दरबारात 8 दिवस झालं उभा आहे. एखाद्याला विश्वास नसला तर त्यानं जाऊन बी बघा, ते येईल बी तुमच्या स्वप्नात, पण तेवढी श्रद्धेनं भक्ती केली तर. नाहीतर वर माया हाय का तुमच्याकडं? उपासनीच ग बाया हाय म्हणजे तुमच्याकडे बी तुमचं ना आमच्या सारखंच आहे. ऐका ऐका, लक्षपूर्वक ऐका. गोड असा तुमचा चाललेला सप्ताह आहे. त्यातील आजच्या जवळपास मला वाटते 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. माझं पामराई काय थोरपण पायाची वान पायवरी. माझं परमभाग्य समजतो तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. ऐकून जा, गोड असा तुमचा सप्ताह. गेली 41 वर्ष झालं तुम्ही परमार्थ करताय. किती वर्ष झाली बाळांनो? म्हणजे माझ्या वयापेक्षा तुमचा सप्ताह नाही म्हणलं तर कमीत कमी 20 वर्षानं मोठा आहे. किती वर्षानं? 20 नसला तरी 18 तरी वर्षानं नक्कीच मोठा आहे. म्हणजे आता माझं वय तुम्ही ओळखून जा किती असेल. पण ऐकून जा, 18 वर्ष झालं तुम्ही एक्स्ट्रा परमार्थ करताय. म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही, पण ऐकून जा, परमार्थ करत असताना जेवढा वेळ तुम्ही खऱ्या अर्थानं संसाराकडे दिला तेवढाच वेळ महाराज म्हणतात निश्चित अंतकरणानं परमार्थाकडे द्यायला शिका. निश्चित अंतकरणानं तुम्हाला देवाला बी शरण जावं लागल, पण न शरण जाता सुद्धा देवाची भेट होईल. पण कधी? त्याकरता तुम्हाला निस्वार्थ भावनेने देवाची सेवा करावी लागेल. ऐकून जा, गोड असा तुमचा 41 वर्ष झालं परमार्थ तुम्ही करताय. मी प्रत्येक वेळी कीर्तनामध्ये सांगत असतो गड्या, ऐका, जेवढा वेळ तुम्ही संसारामध्ये घालवला, संसार वाढण्याकरता तुम्ही वेळ घालवला, तेवढाच जर वेळ निश्चित अंतकरणानं जगाच्या बापाला परमार्थाकडे वेळ लावण्याकरता जर तुम्ही वेळ दिला तर निश्चित अंतकरणानं तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण माणसाचं झालंय उलट. आम्ही किती बी सांगू दे तरी बी तुम्ही जाताना गप जाणार नाही. कच जाणार मध्ये का जाडून घे तूच तुला घे घे, किती बी तू सांग. माणसं आहेत कितीही त्यांना सांगा. आम्ही जीव तोडून सांगितलं ना महाराज आज जाताना सगळ्यांनी माळ घालायची. तो म्हणणार माळ नक्की कीर्तन सांगायला का माळ घालाय आलाय गावातल्या माणसांनी. ऐका लक्षपूर्वक, आम्ही कितीही सांगू द्या पण ध्यानात ठेवा, तुमचं झालंय कसं, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे. आम्ही किती बी सांगू द्या, तुम्ही हिकंड ऐकता आणि हिकंड सोडून देताय, म्हणून तुम्हाला आजपर्यंत देवाची प्राप्ती झाली नाही. पण प्रामाणिकपणे सांगू जा, तुम्ही प्रत्येक वेळी कीर्तनामध्ये सांगत असतो, जेवढी वेळ तुम्ही त्या परमार्थाकडे दिली तेवढाच वेळ जर निश्चित अंतकरणाने जगाच्या बापाकडे द्यायला शिका. बरं वाटलं 41 वर्ष झालं तुम्ही परमार्थ करताय, नाहीतर बऱ्याच गावचं सप्त बघितल्यात. 99 नांदा येते का? नागनाथ नगरकर येते ना 99 नांदायला? 99 नांदा येते का? येते ना? आल्यावर तुम्ही नांदून देता का? ते आपलं तुम्ही बघा. पण ऐका, कसं असतं माहितीये का, 99 जर नांदाय आली तर तिला तुम्ही तांब्या बी उचलू देत? तुम्हाला कळतंय का कीर्तन? तुम्ही तिला तांब्या बी उचलू देत नाही. पण 9व्याचा न्यू दिवस 15वडा झाला की तुम्ही तिला नको असलं, तुझा हात मोडलं का, तुला दिसत नाही का, तुला उचलायचं कळतं का नाही, तुम्ही असलं बोलता. जसं तुम्ही संसारात आहे तसं परमार्थात बी तसंच आहे. जेव्हा नवी माळ असती तेव्हा लय कार्यकर्ता असतात, समजून घ्या. जेव्हा नवं असतं ना तेव्हा लय कार्यकर्ता असतं, पण जसं जुनं होतं तसं त्यातलं माघार फिरत्यात. पण ध्यानात ठेवा, हे जे रोपटं तुम्ही रवलंय ना, ऐका, ज्या कोणी रवलं असेल बाबा तुम्हीच आता त्याला साक्षीदार असाल. ज्या कोणी हे परमार्थ हा सप्ताह रवला असेल याकरता तुम्ही साक्षीदार असाल. खऱ्या अर्थानं तुम्ही पुण्यवान मंडळी आहात. हे तुम्ही रवलं म्हणून कदाचित ह्या पुढच्या पिढीला सप्ताह कीर्तन भजन म्हणजे काय हे माहिती होते. हे जर तुम्ही त्यावेळी चालूच केलं नसतं तर आता काय ह्यांनी वांगा ऐकलं असतं का इथं बसून? ध्यानात ठेवताय काय? ऐका,
हे तुम्ही रवलं म्हणून हे पाठीमागं झालं. आणि अजून ध्यानात ठेवा, हे जर तुम्ही असंच पुढे चालू ठेवलं तर कदाचित ह्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा कळल की आपल्या गावात सुद्धा भजन कीर्तन झालं पाहिजे. काळाची गरज आहे गड्या. म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत असतो महाराज, पण बऱ्याच गावचं पारायण अशी पद्धत झाली आता, 9चं 9 दिवस 9 असतं तेव्हा लय कार्यकर्ते. एका गावात सप्त्याला गेलो, मी कार्यकर्ते कसं काय पारायण चाललंय. कार्यकर्ते म्हणले महाराज नुसता जाळ नुसता जाळ. मी म्हटलं नक्की बुवा पेटलाय का मांडव पेटलाय, जाळ झालाय म्हणजे झालंय काय. दुसऱ्या वर्षी आवर्जून मला बोलवलं. मी कार्यकर्त्यांना विचारलं कार्यकर्ते कसं काय पारायण चाललंय. कार्यकर्ते म्हणले महाराज नुसता दूर नुसता दूर. म्हटलं गेल्या वर्षी पेटलंय म्हणजे अजून इजल्याला दिसत. तिसऱ्या वर्षी आवर्जून मला बोलवलं. मी कार्यकर्त्यांना विचारलं कार्यकर्ते कसं काय पारायण. नागनाथ नगरकर बघता काय माझ्याकडं. कार्यकर्ते पाकिट आणि नारळ घेऊन इशित चालतं. महाराज हितनच पुंडलिका. म्हटलं झालं काय. म्हणले काय राग झाली राग. ऐका तुमचं आमचं तसंच झालं जीवनामध्ये. आम्ही आजपर्यंत ज्या राहटगाड्याकडे ओढत गेलो त्या राहटगाड्यातली माणसं तुमची नाही ते प्रत्येकाला माहिती आहे. तरीही माणूस त्याच्याकडे शरण गेल्याशिवाय राहत नाही. पण माणसाला कळलं पाहिजे माणसाच्या जीवनातला प्रत्येक पाऊल हा चांगला असला पाहिजे. पण माणसाचा चुकीचा पाऊल पडला की माणसाला कळतं आपण चांगल्या पावलावरती पाऊल द्यायला पाहिजे होता. पण माणसांचं तिथंच चुकते. म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत असतो गोड असं तुमचं 41 वर्षाचं नियोजन आहे. सर्वजण तुम्ही उपस्थित झाला. जास्त वेळ मी कीर्तनाचा घेणार नाही. बरोबर 9ला 5 कमी असतानाच कीर्तन बरोबर महाराज चालू झाले. म्हणजे मी बी जास्त उडी घ्यायची काम घ्यायची नाही. बरोबर 11:05 आपलं झेंडा पाडून घरला मी जाणार आहे. पण ध्यानात ठेवा आत्ताशी लावल्या पहिली सलाईन, अजून मी 2 आणल्यात. बघणार पहिल्या सलानीत काय फरक पडतोय का. नाही पडला तर दुसऱ्या काढणार. आणि दुसऱ्याची गरज नाही पडली तर सगळ्याला 11:05 गोदडी रुपी हॉस्पिटलला ऍडमिट. काळजी करू नका. फक्त जरा प्रसन्न बसाय शिका. मला असं वाटतंय अख्ख्या तालुक्याचं वज सगळं नागनाथ नगरच्या अंगावर आणून टाकलंय का काय. आणि आता तुम्हाला टेन्शन आलं असेल. ध्यानात ठेवा चोर बी गावातनं लय फिरायला लागल्यात. हितवर येऊस तर 4 फोन आलं महाराज गावात चोर आल्यात. म्हटलं आता येऊ दे काय आमच्याकडे आहे घेऊन जाण्यासारखं. आणि अडवलं तर काय घेऊन जातील. आजचं पाकिटच नेत्याल. तसं बी मी रोजचं पाकिट आज आणलेलं. ऐका काय कोणाचा भरोसा राहिला. पण ध्यानात ठेवा तुम्ही काळजी करू नका. जर तुम्ही इथं निस्वार्थ भावनेनं कीर्तनाला चाल तर तुमचं घर राखायला तो आत बसलेला उभा आहे ना, तो तुमचं घर राखाय घरी गेलाय. ध्यानात ठेवा. पण चांगल्या भावनेनं बसा. नाहीतर हित बसलाय आणि आज तुमची काळजी असेल घरात. 9 पातेल्यावर झाकला असेल का. मांजर तोंड घालील का. बऱ्याच जणांचं अजून ध्यान असेल. ऑटो असेल का. मोटर पळवून नेली असेल का. केबलाचं काय झालं असेल. बऱ्याच भानगडी असतील. पण हितपर्यंत पोहोचला ना तर देवाला शरण जाण्याकरता देवाचंच तुम्हाला भजन चिंतन आयुष्यभर केलं पाहिजे. म्हणून हिथं बसला तर हिथंच ध्यान द्या. नाहीतर एक मावशी बसली पुढं ती बसली. कीर्तन झालं. कीर्तनात निम्या झटकं मारायला लागली. झटकं बी मारून झालं. निम्या कीर्तनात रडायला लागली. मी म्हटलं हिला नक्की माझं आवडलं काय कीर्तन म्हणून रडत्या बिन झटकं बी मारत्या. कीर्तन संपलं आणि कीर्तन झाल्यानंतर मी विचारलं कार्यकर्त्यांना कार्यकर्ते त्या आजीला तेवढं माझ्यापाशी आणा. आजीला बोलून घेतलं गाड्या. आजीला घेतलं बोलून. आजीला विचारलं आजे का ग माझ्या कीर्तनात झटका का मारत होती. काय नाही म्हणली बुवा मागापासून त्या माईकवर पुकारत होती. ती प्रथमेश महाराज गुजर नावाचं कोण पोरगा आहे त्याचं आहे कीर्तन. मी गडबडीत झालं काय तुझ्या कीर्तनाला येण्याच्या नादात घराला कुलूप लावलं. पण कुलपाला झटकच मारायची सरली. म्हणून मी कीर्तनात झटका मारतोय. झटकं आता हिथं झटकं मारून घरातलं कुलूप लागायचं आहे. म्हटलं रडत का होतीस. माझ्या कीर्तनातला विषय तुला असा आवडला कुठला म्हणून तू रडत्यास का. तेव्हा ती म्हटली महाराज काय सांगायचं 2 महिन्यापूर्वी माझ्या आवडीचं मेलं बोकाड. कोण. आता म्हटलं बोकडाचं माझं कीर्तनाचं काय सूत्र आहे. काय सूत्र नाही. नाही म्हणली 2 महिन्यापूर्वी माझ्या आवडीचं मेलं बोकाड. म्हटलं झालं काय नाही म्हणली बोकाड मेलं. आणि काय सांगायचं जशी मी तुझी दाढी बघितली तशी मला माझ्या बोकडाची आठवण झाली. आता तिला माझी दाढी बघून बोकडाची आठवण असेल तर त्यात माझा दोष नाही गड्या. ऐकून जा लक्षपूर्वक ऐका. कीर्तन ऐका. मी का हे सांगितलं माहितीये. थोडासा तुमच्या चेहऱ्यावरचा फवारा घालवला. काय जण आता झोपच्या तुंदरीत बेले असतील. खाल्ला असेल टापरून. जरा पुढं सारखा जरा पुढं. ती कसं होते जसं बिग बॉस संपील जसं त्यातनं आता कोण बाहेर येणार आहे तसं जसं कळल तसे सगळेजण इकडे यायला लागल्यात. पण सारखा पुढं काळजी करू नका. मी बी 11 वाजता तुमची वाट बघाय मोकळाच आहे. जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा खूप गोड अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अख्खं जग ज्या 2 अक्षराच्या मागे लागलेलं आहे ते 2 अक्षर नेमकं आपल्याला कशानं मिळेल
ते तुकोबाराय या अभंगातून वर्णन करून सांगतायत. कार्यक्रम किम निमित्तानं आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. दरवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह नागनाथ नगर भगवंताच्या प्रांगणामध्ये 41 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पाये बरी. मला वाटतं अगदी 2-3 तपाकडे चाललात तुम्ही, आहे की नाही? जसे तप वाढत चालले तसे लोक कमी झाले, आहे की नाही? बरोबर आहे का नाही? इकडे सांगू का, इकडं कोणी नाही टिकत महाराज. माफी मागून बोलते. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी आणि विरळात बळी निराळा शूर, आहे की नाही? कोणी नाही येत. थोडासा एखादा निराळा असतो, नवीन नवीन लय उत्साह असतो, पण तो टिकून परमार्थ कोणी करतं? माळ कोणी घालतं? माळ घालण्याला महत्व नाही, माळ टिकवण्याला महत्व आहे. नाही तर आला कोरोना आणि गेला, कोरोना आला का काढली आणि गेला का घातली, याला काय अर्थ आहे? काय उपयोग नाही महाराज. अगदी निराळी माणसं असतात की ज्यांना भगवंताचं चिंतन ऐकावं वाटतं. खूप सुंदर आयोजन नियोजन या कार्यक्रमाचं. आणि जास्त करून अंधारातच मंदिर असतात. आजचं जरा बरं वाटतंय मला. रात्री मी तर शेजारीच होते, त्या गावाचं नाव काय, नेलकरंजी काय आहे ना, इकडेच होते ते. खूप सुंदर मंदिर. हा लोक कमी असली मग काय झालं, आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. नाही तर लय मोठं लोक नुसता अंधार, काय उपयोग नाही महाराज, काही उपयोग नाही. पण अगदी सुंदर वातावरण आहे, सुंदर सजावट आहे. जसं आपला घरी कार्यक्रम असला की आपल्याला सगळं छान पाहिजे, तशा पद्धतीने मंदिराला छान सजवलंय. अगदी प्रसन्न वाटतं महाराज. कारण आम्ही 2-2 कीर्तन करणारी माणसं, सकाळी एक कीर्तन केले अवसान राहत नाही, आहे की नाही? पण इथं आलं आणि असं वातावरण पाहिलं का भाग गेला सीन गेला आणि अवघा झाला आनंद. अगदी मला तर असं वाटलं आता कायच करावं, लोकच नाही कीर्तनाला. मी त्याच्यामुळे गाडीतून बघत होते किती लोक येतात. घरात बसण्यापेक्षा म्हणलं इथं जरा जीवात जीव येईल, नाही का? बोलावं कुणा पुढं बोलावं हा एक प्रश्नच आहे ना. परंतु लईच गर्दी असण्यापेक्षा दर्दी असणं महत्वाचं आहे. या कार्यक्रमाकरता मला ज्यांनी आमंत्रित केलं असे असणारे आपले आदरणीय बबन सर, निकम सरांनी मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं. आले का सर? वाटलंच मला, कारण आता समोर बघितलं नाही ना मी, त्याच्यामुळे ते लगेच चेहरा लक्षात आला की हेच सर असावेत, आहे की नाही? सरांना मी धन्यवाद देते. त्याचबरोबर आमच्या आळंदीमध्ये तुमच्या भागातलं असणारं वैभव, आमचे आदरणीय नितीन महाराज, त्यांच्याकडूनही मला त्या ठिकाणी कार्यक्रम असतात. त्यांचंही कार्य चांगलं आहे. भगवान शिवजीच्या शंकराच्या घामातून निर्माण झालेली नर्मदा मैया, आहे की नाही, मैयाची प्रदक्षिणा करण्याकरता त्यांचा अट्टाहास आहे. पत्रिका या ठिकाणी आहेत. महिला मंडळ उभा आयुष्य प्रपंच करण्यात गेलं की कुठेतरी आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्यावी. पायी करतो, कितीतरी महाराज लोक पायी करतायत प्रदक्षिणा, बरं का? महिला मंडळ एवढे 15-20 हजार म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट नाहीये. पायी तर होणार नाही, होईल काय आता? अख्खा जीव घेतला ना प्रपंचानं, ताकद अंगातली सगळी गेली महाराज. परंतु गाडीची व्यवस्था आहे, जमलं तर बघा, आहे की नाही? त्यांना धन्यवाद देते. महाराज मंडळी आहेत, आमचे गुरुबंधू मंडळी आहेत, सर्व छान त्या ठिकाणी गायन आहे, वादन आहे. सिस्टीमला भाऊंना सांगते मी, असाच आवाज राहू द्या बरं का. आता काही त्याला हालचाल करू नका काही. विठ्ठल तुम्ही किती वेळ लावणार आहे मोबाईल? अजून किती वेळ? ओके. कारण काय, मला मोकळं बोलायला पाहिजे, बाकी काय नाही. मला माहिती आहे तुमच्या गावात टाकायला लागतंय. ऐका, आपला जन्म भारत देशात झाला, भाग्यवान आहोत आपण. मी जास्त काही वेळ घेणार नाही, व्यवस्थित मुद्दे मला तुमच्या समोर मांडायचे. बघा, 2 संतांच्या चर्चेतून ग्रंथाला जन्म दिला जातो, यात काय नवल आहे? पण पती पत्नीच्या चर्चेतून सुद्धा ग्रंथाला जन्म दिला जातो, त्याचं नाव म्हणजे हिंदुस्थान आहे. त्या हिंदुस्थानामध्ये तुमचा आमचा जन्म आहे. बघा, कौतुक का करावं आपल्या देशाचं अजून सांगते मी तुम्हाला. आता काही नराधमामुळे कुठंतरी त्या ठिकाणी संताप आहे, तो संताप आहेच. पण हाताची 5 बोटं सारखी नाही, तशी समाजातली सगळीच माणसं सारखी नाही महाराज. हा अत्याचाराला कुठंतरी त्या ठिकाणी आळा बसला पाहिजे, तेवढंच त्या ठिकाणी सत्य आहे. आता अंबानीच्या मुलाचं लग्न झालं, बरोबर का नाही? तिथं आद्यगुरु शंकराचार्यांना त्या ठिकाणी आणलं गेलं. बऱ्याच लोकांचे कोणाचे मतभेद लोक करतात, लोकांची वेगवेगळी टिप्पणी. मला असं म्हणायचंय, ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितच नाही त्यांच्याबद्दल आपण बोलत जाऊ नये. ज्यांच्याबद्दल पुरेपूर माहिती आहे ना, तुम्ही 100% बोला.
तिथे मीडियावाले आले होते, त्या मीडियावाल्याने खोचक प्रश्न विचारला. का? कारण एवढी श्रीमंती आहे इथं, श्रीमंत लोक येण्यापेक्षा इथं साधू कशाला बरं आणले असतील, कारण कोणाचं डोकं काय तर कोणाचं डोकं काय. आता ते हे असं बोलावं लागते बरं का मला, भाऊ म्हणजे पत्रकार भाऊ असं बोलावं लागते मला बघा. हा ऐका, नाही एवढं द्या ऐका. शंकराचार्यांना प्रश्न विचारला गेला. काऊ म्हटले, या जगामध्ये इतके देश आहेत, एवढे देश या जगामध्ये, तरी सुद्धा भारत देशाला भारत देवाची भूमी का म्हटलं जातं? भारत देशाचा एवढा बहुमान का? भारत देशाचं एवढं कौतुक का? तेवढं आद्य गुरु शंकराचार्यांनी उत्तर दिलं, अरे जसं आपलं घर आहे, आपलं घर आहे, आपण ज्यावेळेला बंगला बांधतो, घर बांधतो, त्या घरामध्ये वेगवेगळ्या रूम असतात, बरोबर आहे का नाही? बेडरूम असते, हॉल असतो, किचन रूम असते, पण त्या घरातली पवित्र एक जागा आहे, देवघर सुद्धा असतं. शंकराचार्य म्हणतात, अहो माझ्या जगाच्या मालकाचं देवाचं जग म्हणजे हे एक घर आहे, जग म्हणजे हे एक घर आहे, आणि या घरातली पवित्र जी जागा आहे ना देवघराची, ते देवघर म्हणजे माझी भारत भूमी आहे महाराज. अरे मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा मन मेरा तन. ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन, अपने ही वतन को स्वर्ग हम बनाएंगे, कोना कोना देश का हम ही सजाएंगे. जश्न होगा जिंदगी का, होंगे सब मगन, होंगे सब मगन, होंगे सब मगन. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेमधील मागणीपर प्रकरणातील 5 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या वर्षीचा आपल्या सप्ताहाचं कितवं वर्ष आहे? किती? हा 41व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाने पदार्पण केलेलं आहे आणि आता उद्या या सप्ताहाचा काल होणार आहे. चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 41व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाने पदार्पण केलं. एकदा गावकऱ्यांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजू द्या. उगाच आपल्या कीर्तनात बसले टाळ्या वाजवा म्हणून वाजवायच्या नाहीत. तुम्हाला जर आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा जा. परवा दिवशी कीर्तनात मी असंच म्हणलं दत्ता महाराज, म्हातारी टाळी वाजव. तुम्हाला नाही, म्हातारीला म्हटलं होतं टाळी वाजव. म्हातारी म्हणे बाबा मी टाळी वाजवणार नाही. कीर्तन झालं ती म्हातारीच मेली बघा. मग तुम्हाला कीर्तन झाल्यानंतर 12च्या नंतर जर तुमचे तिकीट फाडायचे नसतील तर कीर्तनात वाक्य कळाल्यावर टाळ्या वाजवा जा, आनंदात बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या नागेवाडी नागनाथ नगरमध्ये चालू असलेला भगवान विठ्ठलाच्या मंदिरामध्ये हा दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी चालू आहे. कधी बाहेर असतो, कधी आत असतो. पाऊस नसला तर कीर्तनकार बाहेर येतो, पाऊस नसला तर असला तर कीर्तनकाराला आत कीर्तन करावं लागते. पण आनंदाची गोष्ट आहे की आज जरी कीर्तन असेल तरी लोक तेवढेच असतात आणि बाहेर असलं तरी तेवढेच असतात. लोकांमध्ये काही फरक पडत नाही. जेवढे यायचे तेवढे लोक कीर्तनाला येतात. चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये दरवर्षी माझ्या वाट्याला पहिल्या दिवसाची, दुसऱ्या दिवसाची, तिसऱ्या दिवसाची, चौथ्या दिवसाची कोणती का होईना एक कीर्तन रूपी सेवा दरवर्षी माझ्या वाट्याला येते. बरं महाराज, प्रत्येक गावातून लोक फोन करतात, महाराज
तुमचा कोणता दिवस घालू, मी म्हणत असतो 10वा सोडून कोणताही घाल मला चालेल, फक्त 10वा घालू नको. पण नागनाथ नगर मधून फोन आल्याच्या नंतर म्हणतात महाराज तुमची कोणती तारीख आमच्या गावात मिळणार आहे. असे काही काही माणसं असतात. दरवर्षी या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग येतो, आमच्यावर नितांत प्रेम करणारे डॉक्टर प्रशांतजी निकम आणि आमचे प्रल्हादराव भाऊ, बाबांच्या माध्यमातून मी त्यांना आनंदानं बाबा म्हणतो, तुमच्या गावामध्ये त्यांना भाऊ म्हणतात. आमच्या प्रल्हादराव भाऊंच्या माध्यमातून, डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून मला दरवर्षी या गावामध्ये येण्याचा योग येतो. खऱ्या अर्थानं त्या निमित्तानं आपल्या सर्व नागनाथ नगरकरांचं मला सगळ्यांचं दर्शन होतंय. बघा गावाचं नाव नागनाथ नगर म्हणजे नुसती आग फसकन फन आहे का नाही, पण माणसं खूप प्रेमळ आहेत महाराज. प्रेमाची माणसं या गावात बघायला भेटतात. म्हणून दरवर्षी मी या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतो. महाराज सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी कीर्तनामध्ये, आजकाल आपल्या कीर्तनामध्ये एखाद्या वेळेस आपण विनोद करतो, तो विनोद कोणावर करू नका. कारण चोपदारावर बरेचसे कीर्तनकार दलिंदर विनोद करतात. चोपदारावर विनोद करू नका, कारण चोपदार ही मुख्य भूमिका कीर्तनातली आहे. फक्त काय लोकांना हसवण्यासाठी म्हणजे कोणाच्या नाकात बोटं घालायचे नाहीत, अजिबात घालायचे नाहीत. कारण का चोपदार म्हणजे कीर्तनातली मुख्य भूमिका आहे. जेवढा कीर्तनकाराला मान नसतो तेवढा कीर्तनात चोपदाराला मान असतो. म्हणून चोपदारा हे आदरपूर्वक स्थान आपल्या कीर्तनातलं आहे. म्हणून गावागावात चोपदारच नसतात, पण इथल्या कीर्तनामध्ये, प्रत्येक कीर्तनामध्ये आणि महाराष्ट्रात गाजलेल्या प्रत्येक कीर्तनकाराच्या ओठावर ज्या माणसाचं नाव आहे असे आमचे दत्ता महाराज आहेत. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. पेटी मास्तर तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तन थांबवतो. चालेल का? नाही. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग 5 चरणाचा आहे. लक्षपूर्वक ऐका. आजचं कीर्तन म्हणजे दोन प्रकारचं कीर्तन करावं लागेल. आज आपल्या सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे भगवंताकडे मागणी मागायची आहे. आणि आजच्याच दिवशी म्हणजे आज जो पर्व काळ आहे त्याला कृष्ण अष्टमी म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये 24 एकादशी, बरोबर ना? का तुमच्याकडे 25 असतात? बोला जरा तुम्ही नागनाथ नागरकर बोला जा. ऐका, 24 एकादशी 5 पर्व काळ, बरोबर? वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, कृष्ण अष्टमी आणि काय दौलत महाराजाची पुण्यतिथी, काय महाशिवरात्री, बरोबर का नाही? असे 5 पर्व काळ सांगितलेले आहेत. त्याच्यातला आज एक पर्व काळ आहे ते म्हणजे कृष्ण अष्टमी आहे. आणि त्या कृष्ण अष्टमीला आज भगवान परमात्मा अवतार धारण करणार आहेत. मग भगवान परमात्मा आज अवतार धारण करणार आहेत. भगवंताकडे आपण काहीतरी मागितलं पाहिजे. घेशी तेव्हा देशी असा आहे. म्हणजे तू काय करणार आहे, अगोदर घेणार आहे आणि मग नंतर देणार आहे. पण आपण उलट करू, यायच्या अगोदर त्याला काहीतरी मागून घेऊ, आल्यावर तो आपल्याला लवकर दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अभंग तुकोबारायांचे अभंग 5 चरणाचं आहे. बघा, भगवंताकडे जगद्गुरु तुकोबार आहे. भगवंताकडे काहीतरी आगळं वेगळं भगवंताकडे मागणार आहेत. आजचा दिवस महत्वाचा आहे. भगवंताकडे काहीतरी मागायचं आहे. अभंगाचा जर बारकाईनं विचार केला, अभंगातला एक शब्द जर आपण बारकाईनं ऐकला तर लक्षपूर्वक ऐका. या अभंगाच्या सुरुवातीला जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात, जगामध्ये ज्या सुखाची कोणीही अपेक्षा करत नाही, जे सुख कोणीही या जगामध्ये देवा तुझ्याकडं मागणार नाही, असं अलौकिक सुख मी आज तुझ्याकडं मागणार आहे. हेची सुख पुढती मागतो आगळे. आगळ म्हणजे काय? जगात ज्याची कोणीच अपेक्षा करत नाही. मी कीर्तनकार असलो तरी आणि तुम्ही कीर्तन ऐकत असाल तरी सुद्धा ज्या सुखाची आपण अपेक्षा करत नाही असं सुख जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागतात. पण महाराज आता माझ्याकडे लक्ष द्या. महाराज तुम्ही म्हणता जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणं मागतात, हेची सुख पुढे ती मागतो आगळे. जगामध्ये ज्या सुखाची अपेक्षा कोणी करत नाही असं आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचं सुख जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे आज मागायला निघालेले आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखामध्ये मागतो हा शब्द आल्याच्या नंतर
सिद्धेश्वर महाराज आपण हजारो कीर्तनामध्ये ऐकलं, शेकडो कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलं की जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखामध्ये मागतो हा शब्द आला तरी कसा काय. हे काय आम्हाला आवडत नाही, हे काय आमच्या व्यवहारात बसत नाही. अहो परंपरेचा विचार केला तर आपण त्यांच्या परंपरेचा विचार केला तर तुकोबारायांच्या परंपरेमध्ये देवाकडंच नाही तर कुणाकडंही काही मागायचं नाही ठरलेलं असताना सुद्धा तुकोबाराय आज देवाला म्हणतात मागतो आगळे. काय मागणे अमानुचित, काय मागणे अमानुचित, काय मागणे काही काही अमानुचित, काही मागणे 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 अमानुचित, मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित. रायगडी मंदिरी बसे माझा राया, चरणाची अर्पितो अजन्म ही काया, ज्याची ख्याती जोडली जगदंबेशी, प्रथम वंदितो माती प्रगतीशी. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टाचळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंदी करती घरोघर प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करणारा बहुतेक श्रोत्यांच्या पाठांतरातील म्हणण्यापेक्षा सगळ्याच श्रोत्यांच्या पाठांतरातील असलेला 4 चरणाचा अभंग आजच्या काल्याच्या प्रसंगी निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे, किंबहुना ते वक्त्याचं कर्तव्य आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आता बोलू नका, लक्षपूर्वक ऐका बारकाई म्हणून. आपल्याला काही जास्त वेळ कीर्तन करायचं नाही, बरोबर 1 तास राहिला तेवढ्या 1 तासामध्ये संपवायचे. कारण आता प्रत्येकाला दुसऱ्या गावामध्ये जायचंय. दत्ता महाराजांना राजेगावला जायचंय, माने महाराजांना दुसरीकडे जायचंय, सिद्धेश्वर भावाला जायचंय, सगळेजण जायसाठी आलेले आहेत. आता लक्षपूर्वक ऐका. चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सप्ताहाचं या वर्षीचं आहे 41वावं वर्ष आणि ते आज पूर्णत्वाला जाणार आहे. आजचं काल्याचं कीर्तन संपलं म्हणजे आपल्या सप्ताहाचे 41 वर्ष पूर्ण झालेले होणार आहेत. या सप्ताहामध्ये जागराची आणि काल्याची कीर्तन रूपी सेवा कोणाच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली आहे हे तुमच्या सगळ्यांनाच ज्ञात आहे, पण सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझ्यावर मोठ्या भावासारखं ज्यांचं प्रेम आहे, परम स्नेही परम मित्र आदरणीय आमचे डॉक्टर प्रशांतजी निकम डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग येतो. आमचे प्रल्हादराव म्हणजे डॉक्टर साहेबांचे वडील यांचं खूप माझ्यावरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी दरवर्षी नागेवाडीमध्ये येण्याचा योग येतो. त्या निमित्तानं आपल्या सर्वच मायबाप श्रोत्यांचं मला दर्शन होते, मी माझं परम भाग्य समजतो. एकदा तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू द्या. बघा आता सकाळचं कीर्तन आहे, आता काही रात्रीचं कीर्तन नाही. आता तरी कीर्तनात फ्रेश बसवजा, वाक्य कळल्यावर टाळ्या वाजवजा. अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये ज्यांनी 7 दिवस इथं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, नवे नवे तर त्यांच्या मुखातून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं पारायण करून घेतलं आणि त्याचे ज्ञानेश्वरीचे शब्द आपल्या गावकऱ्यांच्या कानावरती पडले. ज्यांच्या मुखातून या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, हरिभक्त पारायण. आमचे माने महाराज सुद्धा कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. गणेश महाराज माने कदम का एक सांगितलं ना, हे मला म्हणले माने, माझं काय कदम महाराज सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. बघा जे नाही ज्याला नाही दुसऱ्या माने तर उभा राहिला. बघा आमचे कदम बाबा सुद्धा असं आहे का, बरोबर ट्रू कॉलरला बदलला
गणेश बाबा सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण यांनी आता सुंदर अशी चाल गायली. आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय संगीत विशारद ओंकार महाराज सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण दिलीप महाराज सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. मृदंग सम्राट हरिभक्त पारायण आमचे महेश महाराज सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण सिद्धेश्वर महाराज सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. महेश महाराज रात्री माझ्या सोबत आल्यामुळं एक वारकरी संप्रदायामध्ये बघा आपल्या इज्जत मध्ये मान पान काही नसतो महाराज. आजी दादाने मोठ्या अंतकरणानं म्हटले महेश महाराज तुम्ही रात्रीचं कीर्तन वाजवा आणि आनंद त्याच गोष्टीचा आहे दादा. खऱ्यानं तुम्ही तिथं सगळ्यांचं मन जिंकलं. दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. आमचे आजी महाराज सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. हरिभक्त पारायण पेटी मास्तर उपस्थित आहेत. इकडनं आमचे शिंदे बाबा सुद्धा शिंदे नाव मोठे बरं का शिंदे बाबा सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. इकडनं दत्ताभाऊ कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आपण सर्वजण कीर्तनामध्ये उपस्थित आहात. काही कीर्तनात एक विना नसतो. इथं 2-2 विने उभे आहेत बघा. दोघांच्याही चरणावर नतमस्तक होतो. रात्री कीर्तनामध्ये खूप आनंद आला. त्याचं कारण असं होतं इथं 50-60 पोरं उभी होती. त्यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजविल्याच पाहिजे. त्याचं कारण असं अहो संप्रदाय आज जर आपल्या मुलाला निर्व्यसनी ठरवायचं असेल आपल्या पोराला जर चांगल्या मार्गाला लावायचा असेल अजेबा तर या महाराष्ट्राच्या मातीकडे फक्त 2च गोष्टी शिल्लक आहेत. एक तर तुमच्या मुलाला ज्ञानोबाराय तुकोबारायांचा वारकरी बनवा नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मावळा बनवा. ही गोष्ट जर आपण जीवनामध्ये आत्मसात केली तर नक्कीच या महाराष्ट्रातली उद्याची पिढी निर्व्यसनी ठरल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. इकडनं सर्वच दिग्गज नामवंत महाराज मंडळी या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. स्वरवडा सगळेच नामवंत महाराज मंडळी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. दादांचं लय प्रेम आहे. दादा माझ्या प्रत्येक कीर्तनाला उपस्थित असतात. पेटी घेऊन कधी नसले तरी पण असलेले माझे दादा असले म्हणजे मला आनंद वाटते. दादा आल्यावर असं मन भरून येतो मला नाही का. आमचे दादा प्रत्येक कीर्तनाला उपस्थित असतात. दादांना सुद्धा धन्यवाद. कीर्तनाला अखंड हरिनाम सत्ता आणि एवढ्या चोरांच्या वातावरणात सुद्धा महाराज लोक रात्रीचे कीर्तनाला येतात. आनंद वाटला मला. आमचे पेंटर रात्री तिकडे आले डॉक्टर साहेबांच्या घरी. रात्री 1 वाजता पुढे येत असतील त्या आणि हळूच कडी वाजली टुकटुक हळूच कडी वाजली टुकटुक. आणि म्हणलं कोण आहे बाहेर या. म्हणलं कोण आहे म्हणजे बाहेर या. आता हे काय म्हणतात मला बाहेर गेलं तर नक्की मारते चोरच असतात. पण आपल्या डॉक्टर साहेबांनी आवाज का म्हणले का हो पेंटर म्हटले मी ते. म्हटलं काय म्हटले सुटवाडा घेऊन आलो. म्हणजे या बाबा देवाचं दर्शन झालं प्रसाद घेऊन आले नाही तर दुसरा प्रसाद घेऊन घरी आले असते. पण आमचे सगळे प्रेमळ आहेत महाराज. सगळ्या जीवाभावाची माणसे आनंदाची माणसे म्हणून या गावामध्ये सारखं यावंसं वाटतं. विठ्ठल महत्वाचा मुद्दा आहे का बघा. काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर आजची हे काल्याची कीर्तन रूपी सेवा आहे. आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे कदम बाबा सप्ताह तुम्ही कितीही दिवसाचा करा बघा. सप्ताह 3 दिवसाचा करा 5 दिवसाचा करा 7 दिवसाचा करा. कितीही दिवसाचा सप्ताह जरी आपण केला तर त्या सप्ताह जर आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी करावा लागतो. अजय महाराज तो काला करावा लागतो. काला झाला म्हणजे सप्ताह पूर्णत्वाला गेला. काला तुम्ही सगळे इथून आला असा सरळ नियम आहे. काला झाल्यानंतर बुवा आला तर कशाला आला असं सुद्धा विचारल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काला झाला म्हणजे सप्ताह पूर्णत्वाला गेला. वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे बघा. मला तुम्ही सांगा नदी उगमापासून निघाली आणि एखाद्या धरणाला जाऊन मिळाली म्हणजे नदी पूर्णत्वाला गेली का तिथे बाबा नाही गेली. अहो नदी उगमापासून निघाली नदी समुद्राला जाऊन मिळाली म्हणजे नदी पूर्णत्वाला गेली. बोला जा तुम्ही नदी पूर्णत्वाला केव्हा जाईल दादा. नदी पूर्णत्वाला तेव्हा जाईल नदी जेव्हा समुद्राला जाऊन मिळेल दत्ताबा तेव्हा नदी पूर्णत्वाला मिळाली. बरं एक साधं उदाहरण सांगेल लक्षपूर्वक ऐका. आपण एखाद्या मंदिराचं बांधकाम चालू केलं. पाया खोदला पाया भरला मंदिराचं बांधकाम चालू झालं मग मंदिर पूर्ण होईल का नाही.
मंदिराचं बांधकाम झालं, मंदिरावर स्लॅब सुद्धा पडला, मंदिराचा सगळं काम झालं, मंदिराला कलर दिला, मंदिराला खिडक्या बसवल्या, मंदिरामध्ये फरशी बसवली, रंग झाला, लाइटिंग फिटिंग झाली, मूर्ती सुद्धा मंदिरामध्ये बसवली. मग मला सांगा, मूर्ती बसवल्याच्या नंतर मंदिराचं काम पूर्ण झालं ना? झालं का? बोला जा नागेवाडीकर, बोला शिंदे बाबा, झालं का? नाही झालं. कारण का? कारण का? बोला ना. कळत नाही. हा, म्हणजे कळत केल्याशिवाय कळत होत, कळत बसवल्याशिवाय मंदिराचं काम पूर्णत्वाला जात नाही. तसंच आहे वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन म्हणजे कळसाचं कीर्तन आहे. जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही पेंटर बाबा, तोपर्यंत सप्ताह पूर्णत्वाला जात नाही. म्हणून करायचा असतो काला विठ्ठल.